नमस्कार विद्यार्थी आणि शिक्षक बांधवांनो, पहा द्वितीय सत्र संकलित मूल्यमापन 2025-26ची इयत्ता 6वीची सामान्य विज्ञानाची जी प्रश्नपत्रिका आहे ती कशा पद्धतीची असणार आहे किंवा वार्षिक परीक्षेमध्ये कशा पद्धतीची प्रश्नपत्रिका तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहेत ते या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. पहा प्रश्न पहिला, रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द भरा. पहा पदार्थाच्या अंगी असणारी कार्य करण्याची क्षमता म्हणजे टिंबटिंब होय तर ऊर्जा होय. प्रकाशाचे नैसर्गिक उगमस्थान टिंबटिंब आहे सूर्य. राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून टिंबटिंब हा दिवस साजरा केला जातो 28 फेब्रुवारी. चुंबक टिंबटिंब दिशेत स्थिर राहतो, दक्षिण उत्तर स्थिर राहतो. त्यानंतर खाली कामे करण्यासाठी कोणते यंत्र वापराल त्याचे प्रकार लिहा. पहा 3च्या डब्याचे झाकण काढणे. पहा आता डबा उघडणी त्याला म्हणायचं यंत्र आणि ते आहे साधं यंत्र. पहा आता भाजी चिरणे, विळी किंवा चाकू हे साधे यंत्र आहे. विहिरीतून पाणी काढणे रहाट साधे यंत्र. पापड भाजणे चिमटा साधे यंत्र. त्यानंतर प्रश्न दुसरा आहे जोड्या लावा. गुण आहेत 4. घनघळणारा पदार्थ गतित ऊर्जा, अन्नामध्ये रासायनिक ऊर्जा, ताणलेले धनुष्य स्थितीत ऊर्जा, सूर्यप्रकाश उष्णता ऊर्जा. त्यानंतर गतीचे प्रकार ओळखा. पहा या ठिकाणी 4 गुणांसाठी हा प्रश्न होता. पृथ्वीचे सूर्याभोवतीचे फिरणे वर्तुळाकार गती, आकाशातून पडणारी उल्का रेखिक गती, पाण्यात पोहणारा मासा यादृच्छिक गती, सतारीची छेडलेली तार कंपन गती, जमिनीवर उडवलेले रॉकेट रेखीय गती. त्यानंतर गटात न बसणारा घटक ओळखा. सूर्यप्रकाश, वारा, लाटा, पेट्रोल. गटात न बसणारा पेट्रोल. चंद्र, पृथ्वी, शनी आणि मंगळ. पहा चंद्र हा उपग्रह आहे, पृथ्वी, शनी आणि मंगळ हे ग्रह आहेत. पहा त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 1 चंद्र हा गटात न बसणारा. त्यानंतर प्रश्न तिसरा, कोणता चुंबक वापराल. कचऱ्यामधून लोखंडी पदार्थ वेगळा करायचा असेल तर विद्युत चुंबक. तुम्ही जंगलात वाट चुकला आहात तर हुका यंत्र. खिडकीची पड झडप वाऱ्यामुळे सतत उघड बंद होत आहे पट्टी चुंबक. त्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. वजन म्हणजे काय. तर वजन म्हणजे काय तर वस्तूवर जे गुरुत्वीय बल कार्य करते त्याला वस्तूचे वजन असे म्हणतात. साधी यंत्र म्हणजे काय. ज्या यंत्राची रचना ही साधी सोपी असते त्यांना साधी यंत्रे असे म्हणतात. ध्वनी प्रदूषण म्हणजे काय. ऐकायला त्रासदायक असतात त्यांना ध्वनी प्रदूषण असे म्हणतात. पण ऐकायला त्रासदायक आवाज त्याला काय म्हटलं जातं, ध्वनी प्रदूषण असं म्हटलं जातं. न्यूटनने प्रकाशविषयक कोणता ग्रंथ लिहिला तर न्यूटनने प्रकाशविषयक ऑप्टिक्स हा ग्रंथ लिहिला. सर्वात मोठी सूर्यतपकडी कोठे आहे तर सर्वात मोठी सूर्यतपकडी जयपूर येथे आहे. त्यानंतर उत्तराच्या योग्य उत्तराला बरोबरची टिक करा. पहा आता चुंबकाच्या सहाय्याने वीज निर्मितीचे तंत्र कोणी विकसित केले तर त्याचं उत्तर आहे मायकल फॅरेडे. सूर्यमालेत एकूण किती ग्रह आहेत तर त्याचं उत्तर आहे 8. सर्वात जास्त उपग्रह असलेला ग्रह कोणता तर त्याचं उत्तर आहे शनी. त्यानंतर प्रश्न चौथा, असे का. यंत्रांना वेळोवेळी तेल दिले जाते. पहा घर्षण कमी करण्यासाठी आणि यंत्राची झीज टाळून ते सुलभतेने चालण्यासाठी यंत्रांना तेल दिले जाते. कॅरम बोर्डवर पावडर टाकतात. पहा कॅरम बोर्डवर पावडर का टाकतात तर घर्षण कमी करून सोंगट्या सहज फिरण्यासाठी कॅरम बोर्डवर पावडर टाकली जाते. पहा प्रवासी बॅगांना चाके असतात त्याचं कारण आहे घर्षण कमी करून जड बॅग उचलण्याऐवजी ओढून नेणे जास्त सोपे आणि कष्टरहित होते. काय करावे बरे ते सांगा. परिसरातील कारखान्याचा मोठ्याने आवाज येत असेल तर काय कराल तर आवाज कमी करणारी यंत्रणा बसवण्याची विनंती करावी. तसेच घराच्या खिडक्या बंद ठेवाव्यात. त्यानंतर ऊर्जेचे विविध रूप कोणते तर यांत्रिक ऊर्जा, उष्णता ऊर्जा, प्रकाश ऊर्जा, ध्वनी ऊर्जा, रासायनिक ऊर्जा आणि विद्युत ऊर्जा. त्यानंतर वर्गीकरण करा. पहा आता साधी यंत्र आणि गुंतागुंतीचे यंत्र असं वर्गीकरण करायचं होतं. 3 मार्काचा हा प्रश्न त्या ठिकाणी तुम्हाला विचारला जाणार आहे. त्याच्यामुळे साधी यंत्र कोणकोणती आहेत तर तरप, कप्पी, उतरण, पाचर, सुई, जिना, घसरगुंडी, ओपनर आणि सुरी ही साधी यंत्र आहेत. आणि गुंतागुंतीची यंत्र शिवण यंत्र, सायकल आणि क्रेन. पहा म्हणजे आपण लक्षात येते की साधी यंत्र खूप आहेत तर गुंतागुंतीची यंत्र फक्त 3च या मध्ये वर्गीकरणामध्ये आपल्याला करता आलेली आहेत. म्हणजेच या ठिकाणी इयत्ता 6वीचा जो पेपर आहे पहा म्हणजे इयत्ता 6वीचा सामान्य विज्ञान विषयाचा हा लेखी पेपर या ठिकाणी तुम्ही
संपूर्ण त्याचं उत्तर असं स्पष्टीकरण पाहिलेलं आहे, कारण की फायनल परीक्षेमध्ये हीच प्रश्नपत्रिका तुम्हाला दिली जाणार आहे. त्याच्यामुळे हे प्रश्न त्या ठिकाणी तुम्हाला पाठ करायचे आहेत आणि फायनल परीक्षेला सामोरं जायचं आहे. सर्वांनी हा व्हिडिओ या ठिकाणी शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल सर्वांचा आभार. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर तो मित्रांना शेअर करा आणि आपला चॅनल VPN गुरु या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.